गुड मॉर्निंग. आज आपण आता पुढचे डायमेन्शन कंटिन्यू करूयात. ओके. तर आता बघा, काही डायमेन्शन आता ट्वेल्थमधले येणार आहेत. ट्वेल्थमध्ये सर्क्युलर मोशन टॉपिक आहे, त्यामध्ये काही क्वांटिटी आहेत, त्याचे डायमेन्शन आपल्याला आता सॉल्व करायचे आहेत. तर पहिला पॉईंट आहे, पहिलं डायमेन्शन आहे, पहिली क्वांटिटी आहे ती म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट फॉर्म्युला असतो लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. सो लेंथ ऑफ आर्क म्हणजे लेंथ झाली, म्हणजे L1 M0 T0. रेडियस इज ऑल्सो लेंथ, सो L1 M0 T0. हे वर घेतो, सो L1 M0 T0 आणि हे आलं L-1. हा ब्रॅकेट मी न्यूमरेटरमध्ये घेतला, पॉवरचं साईन चेंज झालं. L⁻⁻1 M0 T0. सो डायमेन्शन आले L0 M0 T0. कळलं? सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट ही क्वांटिटी अशी आहे की जिला डायमेन्शन नाही आहे. लक्षात आलं? अँग्युलर डिस्प्लेसमेंट इज अ रेशो ऑफ सेम क्वांटिटी, लेंथ अपॉन लेंथ आहे. सो अँग्युलर डिस्प्लेसमेंट हॅज नो डायमेन्शन्स. क्लिअर झालं? पुढचं अँग्युलर व्हिलॉसिटी, याचा सिम्बॉल असतो ओमेगा, इज इक्वल टू अँग्युलर डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अँग्युलर डिस्प्लेसमेंटला डायमेन्शन नाही आहेत, सो L0 M0 T0 डिवायडेड बाय टाईम T1. बरोबर आहे? हे टी वर येणार, म्हणजे अँग्युलर व्हिलॉसिटीचे डायमेन्शन आले L0 M0 T-1. क्लिअर झालं? पुढचं डायमेन्शन अँग्युलर ॲक्सलरेशन. फॉर्म्युला अँग्युलर व्हिलॉसिटी अपॉन टाईम. अँग्युलर व्हिलॉसिटी डायमेन्शन आले L0 M0 T-1 अपॉन हे टाईम T1. हे 1 वर गेलं म्हणजे -1 होणार, -1 प्लस -1 म्हणजे -2 होणार. सो डायमेन्शन आले L0 M0 T-2. अँग्युलर ॲक्सलरेशन डायमेन्शन आले L0 M0 T-2. क्लिअर झालं? पुढचं डायमेन्शन ग्रॅव्हिटेशनल फील्ड. ग्रॅव्हिटेशनल फील्ड फॉर्म्युला असतो फोर्स डिवायडेड बाय मास. ग्रॅव्हिटेशनल फील्डचा सिम्बॉल आय असतो. सो ग्रॅव्हिटेशनल फील्ड इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय मास. मग फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय डायमेन्शन्स ऑफ मास M1. सो हे आलं L1. हा 1 वर गेला, वर गेल्यानंतर हे -1 होणार, म्हणजे M0 T-2 ग्रॅव्हिटेशनल फील्डचे डायमेन्शन. कळलं? ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल ऑर सरफेस पोटॅन्शियल फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय मास. व्ही हा सिम्बॉल ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियलसाठी यूज करायचा. ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियलला दुसरा शब्द यूज करतात सरफेस पोटॅन्शियल. वर्क डिवायडेड बाय मास. वर्कचे डायमेन्शन आपल्याला पाठच पाहिजे. सो वर्कचे डायमेन्शन असतात L2 M1 T-2 डिवायडेड बाय मासचे डायमेन्शन M1. हे 1 वर घेतलं म्हणजे -1 झालं. बरोबर आहे? म्हणजे हे आलं L2 M0 T-2. these are dimensions of gravitational potential. क्लिअर झालं? समजलं का? फार अवघड नाही आहे, अगदी सोपं आहे.
ओके. त्यानंतर पुढचं स्ट्रेन. स्ट्रेन म्हणजे चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. स्ट्रेनचे डायमेन्शन चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता चेंज इन लेंथ म्हणजे बेसिकली लेंथ. सो L1 M0 T0. ओरिजिनल लेंथ L1 M0 T0. बरोबर आहे. हे 1 वर जाणार म्हणजे -1 होणार. +1 -1 म्हणजे L⁻0 झालं. सो डायमेन्शन आले L⁻0 M⁻0 T⁻0. कळलं. स्ट्रेनचे डायमेन्शन लक्षात आले. L0 M0 T0 म्हणजे स्ट्रेन ही क्वांटिटी अशी आहे की जिला डायमेन्शन नाही आहे. ओके. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. फॉर्म्युला असतो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. आता लक्ष द्या, स्ट्रेनला डायमेन्शन नाही आहे म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीचे डायमेन्शन सेम कुणासारखे येणार, स्ट्रेस सारखे येणार. आता स्ट्रेस म्हणजे फोर्स अपॉन एरिया. मग फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय एरिया म्हणजे लेंथ इंटू ब्रेड म्हणजेच लेंथ इंटू लेंथ म्हणजे L2 झालं. सो हे 2 वर गेलं की -2 होणार म्हणजे डायमेन्शन आले L-1. कळलं का. हे 2 न्यूमरेटरमध्ये गेल्यानंतर -2 होणार. -2 + 1 म्हणजे -1 आलं. L-1 M1 T-2. These are dimensions of modulus of elasticity. Okay. Then Poisson's ratio. पॉइसन्स रेशो हा फॉर्म्युला तुम्हाला 11वीचे इलॅस्टिसिटी हा टॉपिक आहे आपला त्याच्यामध्ये होईल. फॉर्म्युला असतो लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन डिवायडेड बाय लॅटरल स्ट्रेन. आता पॉइसन्स रेशो बघा, स्ट्रेन अपॉन स्ट्रेन आहे. आत्ताच आपण बघितलं की स्ट्रेनला डायमेन्शन नसतात. मग हा रेशो स्ट्रेनचा आहे सो याला डायमेन्शन येणार नाहीत. सो डायमेन्शन आले L0 M0 T0. कळलं. स्ट्रेनला डायमेन्शन नसतात. पॉइसन्स रेशो हा स्ट्रेनचा रेशो आहे सो इट हॅज नो डायमेन्शन्स. ट्रिग्नोमेट्रिक रेशो. आता ट्रिग्नोमेट्रिक रेशो हा पण लेंथचा रेशो आहे. फॉर एक्झाम्पल साइन थिटा असेल, साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा म्हणजे ॲडजस्टंट साईड अपॉन हायपोटेनस आणि टॅन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. म्हणजे हा साईड अपॉन साईडचा रेशो आहे, लेंथ अपॉन लेंथचा रेशो आहे. सो ह्याचे डायमेन्शन आले L0 M0 T0. कळलं. पॉइसन्स रेशो, स्ट्रेन, पुन्हा ट्रिग्नॉमेट्रिक रेशो यांना डायमेन्शन नसतात. लक्षात आलं. आता ह्याच्या पुढचं बघूयात. लिनियर मास डेन्सिटी. त्याचा सिम्बॉल असतो लॅम्बडा. लिनियर मास डेन्सिटी सिम्बॉल लॅम्बडा. लिनियर मास डेन्सिटी फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय लेंथ. लिनियर मास डेन्सिटी सिम्बॉल लॅम्बडा. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे मास डिवायडेड बाय लेंथ. सो मासचे डायमेन्शन आले M1 आणि लेंथचे डायमेन्शन आले L1. सो डायमेन्शन ऑफ लिनियर मास डेन्सिटी आले L-1 M1 T0.
लिनियर मास डेन्सिटी. डायमेन्शन आले L-1 M1 T0. कळतंय ना. नंतर एरियल मास डेन्सिटी, सिग्मा त्याचा सिम्बॉल असतो. एरियल मास डेन्सिटी मास डिवायडेड बाय एरिया. सो हे आलं मासचे डायमेन्शन M1, एरियाचे डायमेन्शन L2. सो एरियल मास डेन्सिटी किंवा याला सरफेस मास डेन्सिटी पण म्हणतात. डायमेन्शन आले L-2 M1 T0. व्हॉल्यूम मास डेन्सिटी सिम्बॉल रो. मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. ओके. मासचे डायमेन्शन आले M1. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे लेंथ 3 वेळेला आली L3. सो डायमेन्शन आले L-3 M1 T0. कळतंय. दे पुढचे डायमेन्शन आपण बघूयात. आपण काल स्पेसिफिक हीट बघितलं होतं. हां, आता आपल्याला बघायचं आहे व्हिलॉसिटी ग्रेडियंट. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं, ग्रेडियंट याचा अर्थ डिस्टन्स. व्हिलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हिलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. ग्रेडियंट म्हणजे डिस्टन्स. व्हिलॉसिटी ग्रेडियंट म्हणजे व्हिलॉसिटी डिवायडेड बाय डिस्टन्स. सो डायमेन्शन्स ऑफ व्हिलॉसिटी L1 M0 T-1 डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे L1. सो डायमेन्शन आले L0. हा L1 वर गेला, -1 झालं. 1 म्हणजे +1 आणि -1 म्हणजे 0 आलं. L0 M0 T-1. These are dimensions of velocity gradient. नंतर थर्मल ग्रेडियंट. थर्मल ग्रेडियंट फॉर्म्युलाला हीट डिवायडेड बाय डिस्टन्स. आता हीट म्हणजे एनर्जी. सो एनर्जीचे डायमेन्शन आले L2 M1 T-2 डिवायडेड बाय हे आलं L1. बरोबर आहे. मग डायमेन्शन काय आले L1. हा बघा, हा 1 वर जाईल, -1 होईल, +2 -1 म्हणजे +1. L1 M1 T-2 थर्मल ग्रेडियंट. पुढचं डायमेन्शन टेम्परेचर ग्रेडियंट. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे टेम्परेचर डिवायडेड बाय डिस्टन्स. सो टेम्परेचर म्हणजे L0 M0 T0 K1. आपण टेम्परेचरसाठी सिम्बॉल K वापरतो. डिवायडेड बाय डिस्टन्स L1. सो डायमेन्शन आले L-1 M0 T0 K1. क्लिअर झालं. टेम्परेचर ग्रेडियंटचे डायमेन्शन लक्षात आले. L-1 M0 T0 K1. पुढचं प्रेशर ग्रेडियंट. प्रेशर ग्रेडियंट म्हणजे प्रेशर डिवायडेड बाय डिस्टन्स. आता प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया डिवायडेड बाय डिस्टन्स म्हणजे L. आता एरिया म्हणजे L² असतो, म्हणजे हा फॉर्म्युलाला F/L3. कळलं का कसं केलं ते. एरिया म्हणजे L², लेंथ इंटू ब्रेथ. ब्रेथ म्हणजे पण लेंथच असते. डायमेन्शनली एरिया म्हणजे L² आलं, ते L² खाली आलं म्हणजे आणि खाली ऑलरेडी L आहे, म्हणजे हे किती झालं L3. मग याचे डायमेन्शन आले. फोर्सचे डायमेन्शन L1 M1 T-2 डिवायडेड बाय L3. हे 3 वर जाणार म्हणजे -3 होणार. -3 +1 म्हणजे -2 आलं. L-2 M1
T minus 2. These are dimensions of pressure gradient. Clear झालं. Then Wien's constant. Wien's constant B is equal to lambda into T, wavelength into time, wavelength into temperature, sorry. Wavelength into temperature. आता वेवलेंथ म्हणजे लेंथ L1 आणि टेम्परेचर म्हणजे K1. सो डायमेन्शन आले L1 M0 T0 K1. क्लिअर झालं. डायमेन्शन कसे काढायचे लक्षात येऊ लागलं आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्हाला जर फॉर्म्युला पार्ट असेल तर डायमेन्शन काढता येतील. लक्षात आलं. मग आता पुढचं इमिसिव्ह पॉवर. इमिसिव्ह पॉवर फॉर्म्युला असतो हीट अपॉन टाइम इंटू एरिया. इमिसिव्ह पॉवर फॉर्म्युला असतो हीट अपॉन टाइम इंटू एरिया. हीट म्हणजे लेंथ, सॉरी हीट म्हणजे एनर्जी. सो डायमेन्शन आले L2 M1 T-2. टाईम म्हणजे T1. एरिया म्हणजे L2. बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं. बरोबर आहे. हे L2 कॅन्सल झालं. सो डायमेन्शन आले L0 M1 T-3. कळलं. इमिसिव्ह पॉवर फॉर्म्युला हीट अपॉन टाइम इंटू एरिया. ओके. देन रेडियंट पॉवर. रेडियंट पॉवर हीट अपॉन टाइम. रेडियंट पॉवरलाच रेट ऑफ इमिशन म्हणतात किंवा रेट ऑफ रेडिएशन म्हणतात. लक्षात आलं. रेडियंट पॉवर, रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ रेडिएशन सगळ्यांचा फॉर्म्युला एकच, हीट अपॉन टाईम. सो हीट म्हणजे एनर्जी. सो L2 M1 T-2 डिवायडेड बाय टाईम T1. सो डायमेन्शन आले L2 M1 T-3. कळलं. डायमेन्शन स्टडी करताना बेसिक डायमेन्शन म्हणजे कोणते, व्हिलॉसिटी, ॲक्सलरेशन, एनर्जी, फोर्स, पॉवर, प्रेशर, हे डायमेन्शन पाठ करून ठेवा. कारण ऑलमोस्ट सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये एनर्जी, फोर्स हेच येतं आणि बाकीच्या क्वांटिटी आहे त्यांचे फॉर्म्युले पाठ करा, म्हणजे तुम्हाला डायमेन्शन ऑब्टेन करायला प्रॉब्लेम येणार नाही. लक्षात आलं. देन रेट ऑफ कुलिंग. रेट ऑफ कुलिंग फॉर्म्युला असतो टेम्परेचर डिवायडेड बाय टाईम. म्हणजे हे आलं L0 M0 T0 K1 अपॉन हे आलं टाईम म्हणजे T1. सो डायमेन्शन आले L0 M0 T-1 K1. रेट ऑफ कुलिंगचे डायमेन्शन. क्लिअर झालं. त्यानंतर मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट, त्याचा सिम्बॉल जे असतो, हे स्टँडर्ड सिम्बॉल आहे जो JEE आणि नीटच्या बुकमध्ये डायरेक्टली यूज केलेला असेल. कॅपिटल जे म्हणजे मेकॅनिकल इक्वॅलंट ऑफ हीट. त्याचा फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय हीट. आता वर्कचे डायमेन्शन L2 M1 T-2 डिवायडेड बाय हीट म्हणजे एनर्जी. एनर्जीचे डायमेन्शन L2 M1 T-2
वर्क म्हणजे हीट असते किंवा वर्क म्हणजे एनर्जी आणि हीट म्हणजे देखील एनर्जी. हा रेशो ऑफ सिमिलर क्वांटिटी आलाय. सो मेकॅनिकल इक्वेलंट ऑफ हीट हॅज नो डायमेन्शन. सो हे झालं L0 M0 T0. मेकॅनिकल इक्वेलंट ऑफ हीट हॅज नो डायमेन्शन. क्लिअर झालं? ओके. मग करंटचे डायमेन्शन. करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे. सो डायमेन्शन आले L0 M0 T0 A1. आपण करंटचा सिम्बॉल आय यूज करतो, पण डायमेन्शन ऑप्टेन करताना आय हा इंटेन्सिटीसाठी वापरतात, त्यामुळं करंटसाठी सिम्बॉल ए घ्यायचा. सो करंटचे डायमेन्शन आले L0 M0 T0 A1. क्लिअर झालं? हां. मग आता चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज. चार्ज इज नथिंग बट करंट इंटू टाइम. चार्ज करंट इंटू टाइम. सो डायमेन्शन आले L0 M0 T1 A1. these आर डायमेन्शन्स ऑफ चार्ज. लक्षात येते का? हे खूप सोपं आहे. फॉर्म्युला पार्ट असेल तर तुम्हाला डायमेन्शन पटपट ऑप्टेन करता येतील. ओके. देन लिनियर चार्ज डेन्सिटी. लिनियर चार्ज डेन्सिटी. चार्ज डिवायडेड बाय लेंथ. आता चार्ज म्हणजे I इंटू टी अपॉन एल. बरोबर आहे. सो डायमेन्शन आले करंटचे A1 T1 आणि चार्ज लेंथचे डायमेन्शन L1. सो याचे फायनल डायमेन्शन आले L-1. बरोबर आहे. M0 T1 A1. लिनियर चार्ज डेन्सिटी. क्लिअर झालं? आता पुढचे डायमेन्शन बघा. एरियल चार्ज डेन्सिटी. एरियल चार्ज डेन्सिटी. फॉर्म्युलाला चार्ज अपॉन एरिया. चार्ज म्हणजे IT अपॉन एरिया म्हणजे L². मग ह्याचे डायमेन्शन आले A1 T1. बरोबर आहे. अपॉन एरियाचे डायमेन्शन आले L⁻². सो ह्याचे डायमेन्शन आले L⁻². M0 T1 A1. ओके, कळलं? पुढचं डायमेन्शन. नेक्स्ट व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. फॉर्म्युला आला चार्ज अपॉन व्हॉल्यूम. चार्ज म्हणजे IT आणि व्हॉल्यूम म्हणजे L³. बरोबर आहे. मग याचे डायमेन्शन आले A1 T1 अपॉन हे आलं व्हॉल्यूमचे डायमेन्शन L⁻3. सो फायनल डायमेन्शन आले L⁻³ M0 T1 A1. व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी. क्लिअर झालं? लक्षात आलं? हे खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहे. लक्षात येईल का? सो एरियल चार्ज डेन्सिटी, व्हॉल्यूम चार्ज डेन्सिटी, लिनियर चार्ज डेन्सिटी. ओके. त्यानंतर पोटेन्शियल. किंवा यालाच म्हणतात व्होल्टेज. फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय चार्ज. म्हणजे जे आलं वर्क, चार्जचा फॉर्म्युला I इंटू टी. मग डायमेन्शन काय येतील बघा. वर्कचे डायमेन्शन आले L2 M1 T-2 डिवायडेड बाय चार्ज A1 T1. सो डायमेन्शन आले L2 M1
T-3 A-1. क्लिअर झालं. व्होल्टेजचे डायमेन्शन कसे काढायचे लक्षात आलं तुमच्या. आणि हे इलेक्ट्रोस्टॅटिक किंवा इलेक्ट्रिसिटीमधल्या बेसिक क्वांटिटी आहेत. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये तुम्हाला मी सांगेन कोणते डायमेन्शन लर्न करायचे आहेत. आपल्याला व्होल्टेज, रेजिस्टन्स, चार्ज, करंट हे डायमेन्शन लर्न करून ठेवावे लागतील, कारण मॅक्झिमम क्वांटिटीमध्ये आपण त्यांना यूज करणार आहे. ओके, मग आता पुढचं डायमेन्शन आहे रेजिस्टन्स. रेजिस्टन्स इज नथिंग बट व्होल्टेज डिवायडेड बाय करंट. बरोबर आहे. व्होल्टेजचा फॉर्म्युला असतो वर्क डिवायडेड बाय चार्ज अपॉन हे आलं करंट. म्हणजे हे आलं व्होल्टेज क्यू इंटू आय. आता क्यू म्हणजे आय इंटू टी, म्हणजे हे आलं क्यूला पुट केलं आय इंटू टी इंटू हे आय. सो हे आलं वर्क अपॉन आय स्क्वेअर टी. वर्कचे डायमेन्शन असतात L2 M1 T-2 डिवायडेड बाय ए आय स्क्वेअर आहे, म्हणजे आलं A⁻² T⁻1. सो डायमेन्शन आले L2 M1. हा 1 वर जाणार, -1 होणार, म्हणजे T-3 A-2. these are dimensions ऑफ रेजिस्टन्स. क्लिअर झालं. कसं केलं बघा, पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या. व्होल्टेजला मी पुट केलं वर्क अपॉन चार्ज. हा चार्जचा क्यू खाली आला, म्हणजे वर्क अपॉन क्यू आय झालं. क्यू म्हणजे आय इंटू टी, चार्ज म्हणजे करंट इंटू टाईम. मग याला आय इंटू टी पुट केलं आणि ऑलरेडी पहिलं आहे, म्हणजे हे आलं डब्ल्यू अपॉन आय स्क्वेअर टी. सो डायमेन्शन मी पुट केले आय स्क्वेअर टी. सो रेजिस्टन्स हे खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आपण ऑब्टेन केले. सो रेजिस्टन्सचे डायमेन्शन असतात L2 M1 T-3 A-2. क्लिअर झालं का. रेजिस्टन्सची युनिट रेजिस्टन्स युनिट ओहम. आता कंडक्टन्सचा सिम्बॉल असतो G. कंडक्टन्स म्हणजे 1 अपॉन रेजिस्टन्स. कंडक्टन्स म्हणजे 1 अपॉन रेजिस्टन्स, म्हणजे याला 1 अपॉन रेजिस्टन्सचे डायमेन्शन L2 M1 T-3 A-2. सो कंडक्टन्सचे डायमेन्शन आले मग L-2 M-1 T⁻3 A⁻2. these are dimensions ऑफ कंडक्टन्स. आता बघा कंडक्टन्सची युनिट काय येईल बघा. 1 अपॉन रेजिस्टन्स. सो कंडक्टन्सची युनिट आलं 1 अपॉन ओहम. म्हणजेच याला तुम्ही लिहाल पर ओहम. हा ओहमचा सिम्बॉल आहे, हे 10मध्ये झालं असेल. पर ओहम किंवा 1 अपॉन ओहम म्हणजे ओहम उलटा, म्हणजेच ओहम उलटा म्हणजे मोज. तर याचं युनिट 1 अपॉन ओहम म्हणजेच पर ओहम म्हणजेच मोज, किंवा पर ओहमला तुम्ही ओहम⁻⁻1 असं लिहिलं तरी चालेल. लक्षात आलं. कंडक्टन्सची युनिट 1 अपॉन ओहम किंवा पर ओहम किंवा ओहम उलटं, म्हणून ओहमचं स्पेलिंग उलटं लिहायचं, याला मोज म्हणायचं. मोज. लक्षात आलं. तर हे झालं पोटेन्शियल. आता पुढचं इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड फॉर्म्युला फोर्स अपॉन चार्ज. फोर्सचे डायमेन्शन L2 M1 T-2 सॉरी L1 M1 T-2. चार्ज म्हणजे करंट इंटू टाईम, म्हणजे हे आलं A1 T1. कळतंय ना. चार्जला मी पुट केलं I इंटू टी, करंट इंटू टाईम, म्हणजे ते A1 T1 झालं. सो डायमेन्शन आले L1 M1 T-3 A-1. इलेक्ट्रिक फील्डचे डायमेन्शन हे देखील खूप इम्पॉर्टंट डायमेन्शन आहेत. लक्षात आलं का. अजून काही डायमेन्शन राहिलेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूयात. तोपर्यंत तुम्ही हे फॉर्म्युले पाठ करायला सुरुवात करा.
म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही डायमेन्शन ऑप्टेन करायला. ओके, थांबूया.